नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच सखोल अशा विषयावर बोलणार आहोत. आपण आज तत्वार्थ सूत्रातील एका प्राचीन संकल्पनेचं विश्लेषण करणार आहोत. ही संकल्पना आजकालच्या अतिउपभोग किंवा आपण ज्याला सतत काहीतरी मिळवण्याची धडपड म्हणतो त्यावर एकदम अचूक उपाय सांगते. हे फक्त काही ऐतिहासिक ज्ञान नाहीये, तर मानवी स्वभाव आणि आजच्या डोपामाइन लूपचं हे एक अतिशय अचूक विश्लेषण आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता सर्वांत आधी एक अगदी साधा पण विचार करायला लावणारा मूलभूत प्रश्न स्वतःला विचारूया. हा प्रश्न आपल्या सतत संचय करण्याच्या आणि मिळवण्याच्या शर्यतीला थेट आव्हान देतो. एका माणसाला त्याच्या पूर्ण आयुष्यात खरोखर किती जमीन, किती संपत्ती किंवा किती अन्नाची गरज असते? विचार करा. पहिला भाग आहे जाणीवपूर्वक उपभोगाचं व्रत. या प्रश्नाचं नेमकं उत्तर शोधण्यासाठी आपण एका प्राचीन तत्वाकडे वळणार आहोत. हे तत्व माणसाला लोभाच्या आणि कधीही न संपणाऱ्या इच्छांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवण्यासाठी तयार केलं गेलंय. तर इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भोगोभोग परिमाण शिक्षाव्रत समजून घेणं. शब्द थोडा जड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. हे व्रत आपल्या रोजच्या आणि संपूर्ण आयुष्यातील उपभोगावर एक कडक मर्यादा निश्चित करतं. अमर्याद इच्छांवर नियंत्रण ठेवून हे व्रत अहिंसेसारख्या मोठ्या तत्वांचं रक्षण करतं. थोडक्यात सांगायचं तर जेव्हा उपभोगाला कुठेतरी मर्यादा असते तेव्हा अनावश्यक हिंसा आणि हव्यास आपोआप कमी होतो. दुसरा भाग, उपभोगाचे दोन प्रकार. आता मूळ ग्रंथात मानवी जीवनातील वस्तूंचं अतिशय सुंदररित्या दोन वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण केले आहे. हे वर्गीकरण आपण रोज वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीला लागू पडतं. आता हे पहा, जी वस्तू एकदा वापरली की संपून जाते, जसे की अन्न, पिण्याचं पाणी किंवा फुलांच्या माळा, त्याला उपभोग असं म्हटलं जातं. आणि दुसरीकडे ज्या कायमस्वरूपी वस्तू आपण वारंवार वापरतो आणि सतत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, जसं की कपडे, गाड्या किंवा घरे, त्याला परिभोग म्हणतात. या दोन्ही गोष्टींवर मर्यादा असणं का गरजेचं आहे हे यातून आपल्याला अगदी स्पष्टपणे समजतं. तिसरा भाग, मानसिकता जग घडवते. पण हे बघा, भौतिक वस्तूंवर प्रत्यक्ष मर्यादा घालण्यापूर्वी हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की आपल्या आतल्या इच्छा आणि आपली मानसिकता बाहेरील वास्तवाला नेमका कसा आकार देतात. हे समजून घेण्यासाठी एका गावच्या प्रमुखाची आणि तिथे राहायला आलेल्या लोकांच्या दोन गटांची एक रंजक गोष्ट पाहूयात. जेव्हा पहिल्या गट अ ने प्रमुखाला सांगितलं की आमच्या जुन्या शहरातील सर्व लोक खूप वाईट होते, तेव्हा प्रमुखाने त्यांना उत्तर दिले, इथले लोक त्याहूनही वाईट आहेत, तुम्ही इथून निघून जा. पण जेव्हा गट ब ने येऊन सांगितलं की आमच्या जुन्या शहरातील सर्व लोक खूप चांगले होते, तेव्हा प्रमुखाने अगदी आनंदाने म्हटलं, अरे वा, इथले लोक त्याहूनही चांगले आहेत, तुम्ही इथे नक्की राहा. यावरून काय समजतं? निसर्ग एका आरशासारखं काम करतो. जर एखाद्याला जग सदोष आणि वाईट वाटत असेल तर हे विश्व हुबेहूब तेच वास्तव त्यांच्यासमोर उभं करतं. म्हणूनच इथं सर्वात महत्त्वाचं सूत्र हे आहे की आपण जगाला जसं ते आहे तसं पाहत नाही, तर जसे आपण स्वतः आहोत तसं पाहतो. बाह्य जगावर मर्यादा घालण्याआधी आपल्या आतल्या आसक्तीवर, ज्याला मूर्छा म्हटलं जातं, त्यावर मर्यादा घालणं खूप आवश्यक आहे. एकदा काही आंतरिक आसक्ती सोडली की आपल्याला नैसर्गिकरित्या असं जग दिसू लागतं जिथे आपल्याकडे आधीपासूनच गरजेपेक्षा खूप जास्त गोष्टी उपलब्ध आहेत. आता वळूया चौथ्या भागाकडे, अमर्याद इच्छेचा सापळा. ग्रंथातील एका बोधकथेकडे आपण वळणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे समजेल की जीवनात जर कुठलीच मर्यादा नसेल तर कसा पूर्ण विनाश ओढवू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तात्पुरत्या आनंदासाठी जेव्हा आपण सर्व मर्यादा ओलांडतो तेव्हा नेमकं काय होतं? जेव्हा एखाद्याकडे अमर्याद शक्ती असते पण स्वतःवर मात्र तिळमात्रही नियंत्रण नसतं, तेव्हा त्याचे परिणाम खरोखरच अत्यंत भयंकर ठरू शकतात. सम्राट शुभुम चक्रवर्तीचा विनाश कसा झाला याची ही एक धक्कादायक कालरेषा आहे. सुरुवातीला बघा, गरम खीर खाताना अधीरतेमुळे त्याने स्वतःचं तोंड भाजून घेतलं. त्यानंतर त्याच रागाच्या भरात त्याने ते गरम अन्न फेकून मारलं आणि त्यात बिचाऱ्या आचार्याचा जीव गेला. पुढे जाऊन एका वेषांतर केलेल्या देवाने आणलेल्या जादुई फळांचं त्याला भयंकर व्यसन जडलं. इतकं की ती अमर्याद फळे मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्या राज्याच्या मर्यादा ओलांडून चक्क समुद्रसफर सुरू केली. आणि याचा शेवट, त्याचं सर्व पुण्य संपलं आणि समुद्रात बुडून त्याचा अत्यंत करू मृत्यू झाला. क्षुल्लक इच्छांवर ताबा नसल्यावर कसा विनाश होतो याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. तर या सम्राटाच्या प्राणघातक चुका नेमक्या काय होत्या? सगळ्यात आधी त्याने स्वतःच्या इतक्या विस्तीर्ण साम्राज्याच्या प्रस्थापित मर्यादांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तो चवीच्या म्हणजेच रसना इंद्रियाच्या पूर्णपणे आहारी गेला होता. आपल्या अत्यंत शहाण्या मंत्र्यांचे इशारे ऐकण्यासही त्याने स्पष्ट नकार दिला. आणि कहर म्हणजे
केवळ आपला भौतिक जीव वाचवण्यासाठी पवित्र मंत्र पुसून टाकण्याचा विचारही त्याने केला. एका साध्या व्रताच्या किंवा मर्यादेच्या अभावामुळे कशाप्रकारे माणसाची विचारशक्ती, सद्गुण आणि शेवटी प्राणांचाही पूर्णपणे नाश होतो हे यातून अगदी स्पष्ट होतं. आता आपण कदाचित त्या प्राचीन सम्राटावर खूप सहज टीका करू, पण आजच्या आपल्या सवयी अगदी याच वागणुकीचं कसं हुबेहूब प्रतिबिंब आहेत हे पाहणं खरोखरच डोळे उघडणारं आहे. याच चुका आज आपण कशा वारंवार करत आहोत. थोडं लक्ष देऊन बघा. प्राचीन काळातील अतिरेक असा होता की केवळ जादुई, बेमोसमी फळांचं सेवन करण्यासाठी त्या चक्रवर्तीनं चक्क धोकादायक समुद्र ओलांडला. आणि आपला आजचा आधुनिक अतिरेक काय आहे? अनलिमिटेड बुफेमध्ये ताटात क्षमतेपेक्षा जास्त अन्न ओढून घेणं, सतत चालणारं ऑनलाईन शॉपिंग आणि जराही गरज नसताना एकामागून एक अनेक घरं खरेदी करणं. बुफेमधल्या त्या लांबच्या लांब रांगा आणि कोणत्याही ऋतूत न मिळणाऱ्या पदार्थांची सतत हाव धरणं हे त्या सम्राटाच्या प्राणघातक व्यसनाचंच आजचे एक आधुनिक रूप नाहीये का? नक्कीच आहे. 5वा भाग, संचय करण्याचा भ्रम. हे आपल्याला मूळ स्रोतामध्ये सांगितलेल्या एका दुसऱ्या अतिशय प्रभावी कथेकडे घेऊन जातं. ही कथा जमीन हडप करण्याच्या भयानक परिणामांबद्दल आपल्याला खडबडून जागं करते. एका लोभी शेतकऱ्याची ही प्रसिद्ध गोष्ट. मोफत आणि अमर्याद जमीन मिळवण्यासाठी तो पहाटेच धावायला सुरुवात करतो. जसजशी दुपार होते तसतशी अधिक चांगली आणि सुपीक जमीन समोर दिसत असल्याने तो स्वतःच्या प्रचंड थकव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि धावतच राहतो. संध्याकाळ होते आणि आता सूर्यास्तापूर्वी सुरुवात केलेल्या रेषेवर परतण्यासाठी तो अक्षरशः वेड्यासारखा वेगाने धावू लागतो. आणि शेवटी काय होतं? सीमारेषेला स्पर्श करताच तो खाली कोसळतो आणि जागीच त्याचा मृत्यू होतो. आजच्या जगातही आधुनिक सुखसोयींच्या हेडॉनिक ट्रेडमिलवर धावणारे अनेक जण आपल्या आयुष्याची ऊर्जा अशीच पणाला लावतात, कारण ते आपल्या इच्छांवर कोणतीही मर्यादाच घालू शकत नाहीत. आणि सर्वात मोठा विरोधाभास काय? आयुष्यभर वेड्यासारखं धावल्यानंतर आणि एवढा अमर्याद लोभ केल्यानंतर या शेतकऱ्याला खरोखरच लागणारी जमीन होती ती फक्त 3 गज. होय, केवळ त्याच्या कबरीसाठी. ही एक अतिशय कटू पण अगदी खरी जाणीव आहे. आणि आता शेवटचा 6वा भाग, आजच्या काळात व्रताचा अवलंब करणे. चला तर मग आता पाहूया की यातून कसे व्यावहारिक मार्ग काढता येतील. आपली हरवलेली मनाची शांती पुन्हा मिळवण्यासाठी आज आत्ता कोणती पावलं उचलली जाऊ शकतात हे समजून घेऊया. तुम्हाला माहितीये, प्राचीन काळातील साधक स्वतःसाठी दररोजचे 18 कठोर नियम ठरवत असत. या जेवणाच्या संख्येपासून ते वापरल्या जाणाऱ्या वाहनांपर्यंत सर्व गोष्टींवर अत्यंत जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवलं जायचं. ही शिस्त त्यांच्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग होती. आज आपला आधुनिक समाज या प्राचीन ज्ञानाचा अतिशय सहजपणे अवलंब करू शकतो. आपल्या आजच्या काळातील मर्यादेचं व्रत कसं असू शकेल? तर ताटात कधीही न खाल्लेलं अन्न वाया न घालवणं, आपल्या कपड्यांच्या संख्येवर एक निश्चित मर्यादा घालणं, डिजिटल उपभोग आणि सतत चालणारं मोबाईल स्क्रोलिंग यावर स्वतःहून काही बंधने आणणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही विचार न करता खाण्याऐवजी अन्नाबद्दल कृतज्ञता बाळगून जाणीवपूर्वक सेवन करण्याला प्राधान्य देणं. हे ऐकायला खूप साधे वाटतात, पण हे अत्यंत प्रभावी मार्ग आहेत. शेवटी आपण सर्वांनी स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारला पाहिजे. आपण नको असलेल्या गोष्टींसाठी एक कधीही न संपणारी शर्यत पळत आहोत, की आजच आपण एखादी मर्यादा निश्चित करण्याचं ठरवणार आहोत? मर्यादेचं हे व्रत स्वीकारणं हे खऱ्या स्वातंत्र्याच्या आणि चिरंतन शांततेच्या दिशेने टाकता येणारं सर्वात महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तेव्हा नक्की विचार करा की आपण आपली मर्यादा कुठे निश्चित करणार आहोत. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.